तुम्ही मल्टीलेव्हल लिस्ट सुद्धा क्रिएट करू शकता. न्यू डॉक्युमेंटमध्ये मल्टीलेव्हल लिस्टवर क्लिक करा आणि लिस्ट लायब्ररीमधून लिस्ट स्टाईल निवडा. मल्टीलेव्हल लिस्ट समजण्यासाठी 2 लेव्हल असलेले एक उदाहरण घेऊया. लिस्ट तयार करायला सुरुवात करताना पहिल्या लेव्हलचा टेक्स्ट टाईप करा. पहिल्या लेव्हलमधील पुढच्या नंबर आयटमवर जाण्यासाठी सोप्या पद्धतीने कीबोर्डवरील एंटर की प्रेस करा. जर हा लिस्ट आयटम तुम्हाला तुमच्या लिस्टच्या सेकंड लेव्हलचा पार्ट करायचा असेल, तर टॅब की प्रेस करा. तुम्हाला दिसेल की सेकंड लेव्हल नंबरिंग आले आहे. आता तुम्ही तुमच्या लिस्ट आयटममध्ये टायपिंग करू शकता. आता पुन्हा एकदा एंटर प्रेस करा. आधीचा आयटम सेकंड लेव्हलला होता, त्यामुळे हा लिस्ट आयटम पण सेकंड लेव्हलला असेल. तुम्हाला लिस्टच्या या लेव्हलला हवे असलेले सर्व पॉइंट टाईप करून पूर्ण करा. आता पुन्हा पहिल्या लेव्हलला लिस्ट आयटम तयार करण्यासाठी तुम्हाला दोनदा एंटर दाबावे लागेल. तुम्हाला दिसेल की तुम्ही पुन्हा फर्स्ट लेव्हल नंबरिंग आणि इंडेंटेशनवर गेला आहात. एंटर की दाबून कोणतेही आयटम तुम्ही यामध्ये ॲड कराल ते पहिल्या लिस्टमध्येच राहतील. आणि पुन्हा सेकंड लेव्हलला जाण्यासाठी तुम्हाला पुन्हा टॅब की प्रेस करावी लागेल. या पद्धतीने तुम्ही तुमचा बाकी बुलेट टेक्स्ट टाकू शकता आणि आपली लिस्ट तयार करू शकता. तुम्ही डिफाईन न्यू लिस्ट स्टाईलचा वापर करून न्यू लिस्ट स्टाईल देखील ठरवू शकता. हे डिफाईन न्यू बुलेट फीचर प्रमाणेच काम करते. एक्झिस्टिंग पॅरेग्राफ्स आणि सब पॅरेग्राफ्सला नंबरिंग देण्यासाठी ते सिलेक्ट करा आणि मल्टीलेव्हल लिस्टवर क्लिक करा. इंडेंटेशन म्हणजे पॅरेग्राफचे मार्जिनपासून असलेले अंतर. तुम्ही एका पॅरेग्राफ किंवा अनेक पॅरेग्राफचे इंडेंटेशन कमी किंवा जास्त करू शकता. एक किंवा अनेक पॅरेग्राफ सिलेक्ट करा आणि इन्क्रीज इंडेंट किंवा डिक्रीज इंडेंटवर क्लिक करा. तुम्ही इंडेंट वाढवून मल्टीलेव्हल लिस्ट सुद्धा तयार करू शकता. नंबर्ड किंवा बुलेटेड पॅरेग्राफ सिलेक्ट करा आणि मग त्याला लिस्टची सबलेव्हल करण्यासाठी इन्क्रीज इंडेंटवर क्लिक करा. पॅरेग्राफला परत मेन लिस्टचा आयटम करण्यासाठी डिक्रीज इंडेंटवर क्लिक करा. शेडिंग हे सिलेक्ट केलेल्या टेक्स्टच्या बॅकग्राऊंडचं शेडिंग करण्यासाठी वापरले जाते, ज्यामुळे व्हिज्युअल इंटरेस्ट तयार होतो किंवा एम्फसिस होतो. टेक्स्ट सिलेक्ट करा आणि मग शेडिंगच्या पुढील ॲरोवर क्लिक करा. थीम कलर्समधील तुम्हाला हवा तो रंग शेडिंगसाठी सिलेक्ट करा. माहिती असू द्या की जेव्हा तुम्ही डॉक्युमेंटचा थीम कलर बदलता तेव्हा स्टँडर्ड कलर बदलत नाही. जो कलर थीम कलर नाहीये, तो वापरण्यासाठी तुम्ही स्टँडर्ड कलर्सच्या खालील रंग निवडू शकता. ठराविक शेड निवडण्यासाठी तुम्ही मेन्यूमध्ये मोर कलर्सवर क्लिक करू शकता. तुमच्या आवडीचा कलर स्पेसिफाय करण्यासाठी तुम्ही कलर डायलॉग बॉक्सच्या कस्टम टॅबमध्ये रेड, ग्रीन, ब्ल्यू यासाठी व्हॅल्यू एंटर करू शकता. तुम्ही वर्ड्स किंवा पॅरेग्राफ्स शेड करण्यासाठी हायलाइट सुद्धा वापरू शकता, पण त्यामध्ये शेडिंगच्या तुलनेत मर्यादित कलर्स आहेत. लक्षात ठेवा, टेबलचे सेल्स शेड करून डॉक्युमेंटमध्ये वेगळे दिसण्यासाठी सुद्धा शेडिंग वापरले जाते. वर्ड, लाईन किंवा पॅरेग्राफच्या भोवती आकर्षक फ्रेम्स तयार करण्यासाठी बॉर्डर्स ॲड करता येऊ शकतात. टेबल आणि त्याच्या सेल्स भोवती पण बॉर्डर ॲड करता येऊ शकतात. नवीन बॉर्डर स्टाईल तयार करण्यासाठी बॉर्डर्स अँड शेडिंग सिलेक्ट करा. बॉर्डर्स टॅबमध्ये सेटिंग, स्टाईल, कलर आणि विड्थ स्पेसिफाय करा. टेक्स्टच्या भोवती बॉर्डर देण्यासाठी अप्लाय टू बॉक्समध्ये टेक्स्ट सिलेक्ट केले आहे याची खात्री करा. ओके क्लिक करा. टेक्स्ट सिलेक्ट करा आणि बॉर्डर्सवर क्लिक करा. ठराविक बॉर्डर टाईप निवडण्यासाठी बॉर्डर्सच्या पुढील डाऊन ॲरोवर क्लिक करा. आधी टॉप बॉर्डर ऑप्शन सिलेक्ट करा आणि मग बॉटम बॉर्डर ऑप्शन सिलेक्ट करा. तुम्ही टेक्स्ट सिलेक्ट करून
मग नो बॉर्डर ऑप्शन सिलेक्ट करून बॉर्डर केव्हाही काढून टाकू शकता. सर्व लिस्ट आयटम एका सिंगल लेवल लिस्टमध्ये घेण्याचा ऑप्शन वर्डमध्ये आहे. तुम्ही त्यांना सॉर्ट करू शकता, ज्यामुळे टेक्स्ट असेंडिंग म्हणजेच ए टू झेड किंवा डिसेंडिंग म्हणजेच झेड टू ए अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये दिसतो. हे फीचर वापरण्यासाठी लिस्ट सिलेक्ट करा आणि सॉर्टवर क्लिक करा. सॉर्ट टेक्स्ट डायलॉग बॉक्समध्ये सॉर्ट बायच्या खाली पॅराग्राफ्स सिलेक्ट करा. सॉर्टेड टाइप पण सिलेक्ट करा. इथे टेक्स्ट सिलेक्ट करा. असेंडिंग निवडा. ओकेवर क्लिक करा. सॉर्टिंग टेबलच्या विविध कॉलमला सुद्धा अप्लाय करता येते. शेवटी आपण बघणार आहोत पॅराग्राफ डायलॉग बॉक्स. यामध्ये 2 टॅब आहेत, इंडेंट अँड स्पेसिंग आणि लाईन अँड पेज ब्रेक्स. इंडेंट अँड स्पेसिंगमध्ये प्रिसाइज चेंजेस करण्यासाठी इंडेंट अँड स्पेसिंग टॅब वापरा. तुम्हाला ॲडजस्ट करायचा असलेला एखादा पॅराग्राफ किंवा अनेक पॅराग्राफ सिलेक्ट करा आणि डायलॉग बॉक्स लॉन्च करण्यासाठी पॅराग्राफ आयकॉनवर क्लिक करा. आता इंडेंट अँड स्पेसिंग टॅबवर क्लिक करा. इंडेंटेशन अँड स्पेसिंग सेटिंग स्पेसिफाय करा आणि मग ओके क्लिक करा. आवश्यक असेल तर तुम्ही जनरल सेटिंग्स सुद्धा स्पेसिफाय करू शकता. जर तुम्हाला सेम स्टाईलच्या पॅराग्राफमध्ये स्पेस नको असेल, तर या चेकबॉक्सवर क्लिक करा. जर तुम्हाला हे तुमचे डिफॉल्ट सेटिंग म्हणून सेव्ह करायचे असेल, तर सेट ॲज डिफॉल्ट वापरा. तुम्ही टॅब्स डायलॉग बॉक्स वापरून टॅब्स सेट करू शकता. टॅब्स डायलॉग बॉक्स वापरून तुम्हाला अचूक टॅब पोझिशन मिळते आणि तसेच टॅबच्या आधी तुम्ही ठराविक कॅरेक्टर देखील इन्सर्ट करू शकता. अशा कॅरेक्टर्सना लीडर्स असे म्हणतात. टॅब्स डायलॉग बॉक्स ओपन करण्यासाठी टॅब्सवर क्लिक करा. इथे तुम्ही टॅब स्टॉप पोझिशन, अलाइनमेंट आणि लीडर सेट करू शकता. सेटिंग्स ॲक्सेप्ट करण्यासाठी सेट वापरा. एक टॅब स्टॉप किंवा सर्व टॅब स्टॉप क्लिअर करण्यासाठी क्लिअर किंवा क्लिअर ऑलचा वापर करा. द लाईन अँड पेज ब्रेक्स टॅबमध्ये विविध पेजिनेशन ऑप्शन्स, फॉर्मॅटिंग एक्सेप्शन्स आणि टेक्स्ट बॉक्स ऑप्शन्स आहेत. तुमच्या गरजेनुसार योग्य चेकबॉक्स वापरा. हे सर्व होते पॅराग्राफ ग्रुपबद्दल.